पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, सगळेजण पिकनिकला चालले आहेत आणि सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत. थोडं गाडी चालते आणि पुढे जाऊन थांबते. बघतात तर काय, पुढे तनया आणि विशाखासुद्धा आली आहे. अवनी वसुंधराला खाली उतरायला सांगते आणि विशाखाला भेटायला सांगते. सगळे बोलतात विशाखाला, चला ना तुम्ही पण. तेव्हा विशाखा बोलते, नाही तुम्ही जावा, तनया पण आहे, माझी मीटिंग आहे म्हणून मी नाही येऊ शकत. त्यानंतर वसू आणि विशाखा दोघेही गोड बोलत असतात. विशाखा तनयाला सोडते आणि निघून जाते. सगळेजण पुन्हा गाडीमध्ये बसतात आणि बनी माधवला म्हणतो, आजोबा बघा ना, आई बाबा एकत्र बसतच नाही. माधव बोलतो, थांब मीच काहीतरी करतो. माधव सगळ्यांना सीट चेंज करायला सांगतो आणि अशी अरेंजमेंट करतो की वसू आणि आकाश एकत्र बसतील आणि ते दोघं एकत्र बसतात. वसूला झोप लागते. वसू आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि थोड्या टाईमने आकाशला सुद्धा डुलकी येते, त्यालासुद्धा झोप येते. तेव्हा आकाश पण वसूच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि झोपतो. वसू त्याचं डोकं बाजूला सरकावते, तेव्हा आकाश मात्र तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर इकडे विशाखा आणि तिचा मुलगा अनुज शार्दूलला म्हणजेच लकीबाईला भेटायला आलेले असतात. ते दोघं लांब थांबलेले असतात आणि लकीबाई एका माणसाला मारत असतो. सिगरेटने त्याला चटके देत असतो. तेव्हा अनुज म्हणतो, मॉम चल इथून, आपण इथे नाही थांबायचं. तेव्हा विशाखा म्हणते, नाही आपल्याला लकीबाईला भेटायचंच आहे. तेवढ्यात एका माणसाचं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि तो बोलतो, लकीबाई एक मोठी पार्टी आली आहे, मॅडम आल्यात. लकी त्याच्या माणसांना आणि पकडून आणलेल्या माणसाला बाहेर पाठवतो. त्यानंतर लकीबाई विशाखा आणि अनुजला आतमध्ये बोलवतो आणि त्यांचं स्वागत करतो. तो त्यांच्याशी गोड बोलतो आणि बोलतो, बसा ना बसा मॅडम. विशाखा काहीच बोलत नाही. लकी उभ्यानेच बोलतो, त्याची ओळख करून देतो. तर अनुजसुद्धा त्यांची ओळख करून देतो. नंतर लकी बोलतो, काय काम आहे तुमचं माझ्याकडे? तेव्हा अनुज बोलतो, 30 वर्ष झाली आम्ही एका जागेवर राहतो, भाडं पण भरतो, पण ती जागा मालक आमच्या नावावरच करून देत नाही आहे. आता 30 वर्ष झाली म्हटली तर ती जागा आमचीच झाली ना. तेव्हा लकीबाई बोलतो, तुम्ही एवढे श्रीमंत आहात, मग ती जागा विकत का नाही घेत, पैसा का नाही देत? तेव्हा विशाखा बोलते, पैसाच द्यायचा असता तर तुझ्याकडे आम्ही आलोच असतो का? तेव्हा लकीबाई बोलतो, एक नंबर. कसं आहे ना, तुमच्यासारखी माणसं असायला पाहिजे, डायरेक्ट तोंडावर बोलणारी. बसा ना बसा तुम्ही आता इथे, हा गोडाऊन आपलाच आहे. विशाखा आजूबाजूला बघते, तिला एक फोटो दिसतो. त्या फोटोला सिगरेटने जाळलेलं असतं. विशाखा तो फोटो घेते आणि बघत असते आणि लकीबाईला बोलते, हा फोटो कोणाचा आहे? तेव्हा लकीबाई बोलतो, हा फोटो माझ्या जुन्या आठवणींचा आहे. माझ्या आयुष्याला कुणी बर्बाद केलं असेल तर या मुलीने केलं आहे आणि मी हिला कधीच सोडणार नाही आणि कधीच विसरणारसुद्धा नाही. त्यानंतर लकीबाई तो फोटो बाजूला फेकून देतो. तर इकडे सगळेजण पिकनिकला आलेले असतात. सगळे मज्जा करत असतात. तनया वसूजवळ येते आणि तिच्यासोबत बोलत असते. ती वसुंधराजवळ मैत्री करण्याचा प्रयत्न करते. विशाखाची चूक झाली आहे, तुझा अपमान केला आहे त्याच्याबद्दल सॉरी बोलते आणि मैत्रीचा हात पुढे करते. ती अशी दाखवते आकाश आणि वसुंधराचं लग्न होणार आहे, त्याबद्दल ती खूपच खुश आहे.